नमस्कार मंडळी. आज ज्योतिष मार्गदर्शन या चॅनेलवरून मे 2024चं धनु राशीचं भविष्य आज आपण पाहणार आहोत. हे भविष्य पाहत असताना आपल्याला या महिन्यात ग्रहांचे कसे बदल आहेत ते लक्षात घेऊया. शनी हा आपल्या तृतीय म्हणजे पराक्रम स्थानामध्ये आहे. गुरु हा ग्रह पंचम स्थानातून षष्टम स्थानामध्ये 1 तारखेला जाणार आहे. म्हणजे वृषभ राशीमध्ये तो जाणार आहे. तसेच मंगळ, राहू, बुध, नेपच्यून सारखे ग्रह चतुर्थ स्थानामध्ये आहेत. हे ग्रहांचे बदल आहेत, हे लक्षात घ्या. या ग्रहांच्या बदलानुसार धनुराशीला उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर या महिन्यात आपल्याला उद्योग व व्यवसाय प्रगतीपथावर झालेला दिसून येणार आहे. तसेच नवीन व्यवसायात केलेली सुधारणा आपल्याला त्याच्यात चांगले रिझल्ट किंवा चांगल्या प्रकारे त्याची हे झालेलं दिसून येणार आहे. तसेच बघायचं झालं तर भागीदारीच्या व्यवहारात मात्र गुंता निर्माण होणार आहे. त्याबद्दल आपण सावधानता बाळगायची आहे. तसेच बघायचं झालं तर नोकरीच्या दृष्टीने या महिन्यात आपल्यावर एखादी नवीन जबाबदारी अंगावर येणार आहे आणि ती तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि ती घेतली तर तुम्हाला वरिष्ठांची मर्जी संपादित करता येणार आहे. ती नवीन जबाबदारी घ्यायला तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचा आहे. धनुराशीच्या लोकांनी संतती असणाऱ्यांसाठी या महिन्यात आपल्या मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार आहेत. त्याच्याकडे तुम्ही जातीने लक्ष द्यायचं आहे. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे आपण नीट लक्ष द्यायचं आहे. धनुराशीच्या लोकांनी ग्रह सौख्याच्या दृष्टीने या महिन्यात आपल्याला घरात मध्यम वातावरण असणार आहे. थोडंसं तात्विक मतभेद घरात दिसून येणार आहेत. त्यामुळे आपण त्याबद्दल नीट सावधानता बाळगायची आहे. धनुराशीच्या लोकांनी जमीन व आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत बघायचं झालं तर जमिनींचे व्यवहार आपले होताना दिसून येणार आहेत. पण हितशत्रूंच्या त्याबाबतीत कारवाया वाढणार आहेत आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृद्धी असल्याने आर्थिक प्रगती दिसून येणार आहे. आणि आपल्याला विद्यार्थी असणाऱ्यांसाठी या महिन्यात आपल्याला अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष होणार आहे. ते आपण त्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे आणि उपासना करायची आहे. शक्य झालं तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे. धनुराशीच्या लोकांनी आरोग्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर या महिन्यात आरोग्याचे त्रास सुरू होऊ शकतात. आरोग्य थोडंसं बिघडू शकतं आणि गेल्या महिन्यात झालेल्या त्रासापेक्षा थोडं कमी असेल, पण नवीन कुठला तरी त्रास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी आपण घ्यायची आहे. धनुराशीच्या लोकांना एकंदरीत या महिन्यात उसनवरीचे व्यवहार मात्र नक्कीच करू नका. त्यामध्ये आपल्याला त्रास दिसून येणार आहे. तसेच हितशत्रूंच्या कारवाई वाढणार आहेत. जुन्या सहकाऱ्यांबरोबर एखाद्या वेळी सहलीचाही योग या महिन्यात आपल्याला दिसून येणार आहेत. असे हे धनुराशीचं मे 2024चं भविष्य आपल्याला सांगितलं आहे. हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांनाही आपण हे पाठवू शकता. धन्यवाद.